समजूतदार सून. माझ्या मुलाचे लग्न मी फार कष्टाने पार पाडले, कारण त्याचे एका मुलीवर प्रेम होते. पण त्याने तिच्याशी लग्न करावे असे मला वाटत नव्हते. मी त्याला खूप समजावलं आणि गावातल्या एका साध्या सरळ मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. त्या मुलीचे नाव निलिमा आहे. ती मुलगी माझ्या मुलासाठी आणि या घरासाठी खूप चांगली आहे हे मला माहिती होतं. म्हणूनच मी त्या मुलीचे लग्न माझ्या मुलाशी लावून दिलं. निलिमा सून म्हणून घरी आली. मुलगी संस्कारी आणि समजूतदार होती. वडीलधाऱ्यांचा आदर करत होती आणि घरची सर्व कामे मनापासून करत होती. त्यांच्या लग्नाला 10 दिवसच झाले होते. या मुलीशी माझ्या मुलाचे लग्न लावून देण्याचा माझा निर्णय योग्य होता असे मला वाटू लागले. माझा मुलगा नितीनही खुश दिसत होता. पण एका रात्रीनंतर माझा विचार बदलला. एके रात्री 2च्या सुमारास माझ्या मुलाच्या खोलीतून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. हा आवाज माझ्या सुनेचाच होता. मी थोडा वेळ शांतपणे ऐकून घेतलं आणि मग थोड्या वेळाने ओरडायचा आवाज थांबला. नितीनच्या वडिलांनी पण आवाज ऐकले होते, पण रात्री काही विचारणे आम्हाला योग्य वाटले नाही. सकाळी बघू म्हणत आम्ही झोपी गेलो. सकाळी माझी मुलगी विचारत होती, आई, रात्री कोण ओरडत होतं? मी तिचं बोलणं कट करत म्हणाले, कोणीच नाही. बहुतेक बाहेरून ओरडण्याचा आवाज येत असेल. त्या दिवसापासून माझ्या सुनेच्या स्वभावात बदल झाला. दिवसभर ती गप्प गप्प राहायची. मला वाटले नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलं असेल, म्हणून मी काही विचारले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता पुन्हा तेच झाले. माझ्या मुलाच्या खोलीतून पुन्हा जोरजोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज सुमारे 10 मिनिटे येत राहिला. माझ्या मुलीने उठून आमच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मी दार उघडले. ती खूप घाबरली होती. मला म्हणाली, आई, हे काय आहे? वहिनी रोज रात्री अशी का रडते आणि ओरडते? हा काय प्रकार आहे? खरं तर आता मलाही भीती आणि काळजी दोन्ही वाटत होते. चल आपण जाऊन बघूया, असं म्हणत जाऊ लागलो तेव्हा माझ्या पतीने मला थांबवले आणि म्हणाले, थांब, आता काही बोलू नकोस. आपण उद्या सकाळी त्या दोघांशी बोलू. त्या रात्री मला झोपणे कठीण झाले. माझी सून सकाळी लवकर उठून घरची कामे करू लागली. मी सकाळी माझ्या मुलाच्या खोलीत गेले आणि त्याला विचारले की निलिमा रात्री का रडते? त्याचा चेहरा पडला होता. काहीच बोलत नव्हता. त्याच्या वागण्यातून आणि डोळ्यांतून स्पष्ट दिसत होते की तो काहीतरी लपवत आहे. मी त्याला विचारले, पण तो काहीच बोलला नाही आणि उठून बाहेर निघून गेला. निलिमा किचनमध्ये काम करत होती. तिला बघून असं वाटत होतं जणू ती रात्री झोपलीच नाही. तिचे डोळे स्पष्ट सांगत होते. मी तिला विचारले, निलिमा, रात्री का रडत होतीस? ती म्हणाली, मी कधी रडत होते? नाही आई, मी तर झोपले होते आणि मला कशाचाच आवाज आला नाही. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे. असं म्हणून निलिमा आपल्या कामाला लागली. पण मला काहीतरी विचित्र वाटत होते. त्या खोलीत काय चालले आहे हे एकतर माझी सून आणि मुलगा यांनाच माहिती होते, पण दोघेही काहीच सांगत नव्हते आणि दोघांच्याही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच झालं आहे, पण काय हे शोधून काढायचे होते. आता रात्रीची माझी झोप उडाली होती, कारण मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार घडत होता. सून ओरडायची आणि जोराजोरात रडायची. त्या खोलीत नक्की काय चालू होते असे अनेक प्रश्न माझ्या मनात यायचे. एका रात्री 2च्या सुमारास माझ्या घरात असे काही घडले ज्याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझी सून रात्री खोलीतून बाहेर आली. तिला स्वतःचे कपडे कुठे जात आहेत याचे सुद्धा भान नव्हते. तिचे केस मोकळे होते आणि ती घराच्या अंगणात येऊन बसली आणि जोराजोरात ओरडू लागली. आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर आलो. माझा मुलगाही घाबरून खोली बाहेर आला. निलिमाची अशी अवस्था पाहून आम्ही सगळे खूप घाबरलो. मी मुलाला विचारले, हे काय आहे? तो म्हणाला, आई बघ ना, निलिमा रोज रात्री 2 वाजता असेच करते. काय सांगू, मला काहीच कळत नाही. सकाळी तिला विचारले तर तिला काहीच आठवत नाही. निलिमा काही वेळाने शांत झाल्यावर नितीनने तिला त्यांच्या खोलीत झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नितीनला तिला तिच्या आईच्या घरी सोडायला सांगितले. हा प्रकार तिच्या आईच्या कानावर घालावा लागेल. सकाळ होताच माझ्या मुलाने निलिमाला बहाणा करून तिच्या माहेरी सोडले. मी तिच्या आईशी बोलले तर त्या चिडून म्हणाल्या, काहीही काय बोलताय? माझी मुलगी असे का करेन? मी नितीनच्या लग्नाची जी स्वप्न पाहिली होती ती धुळीला मिळाली होती. निलिमाला माहेरी सोडून आता 20 दिवस झाले होते. या काळात तिच्या घरून फोन येत राहिले, पण मी त्यांना टाळत होते. माझा मुलगाही म्हणत होता की ते दिवस माझ्यासाठी कसे गेले हे मलाच माहिती आहेत. मी निलिमाला परत आणू शकत नाही. तिने माझा जीव घेतला तर तू काय करशील?
मी पुन्हा नितीनवर जास्त दबाव टाकला नाही. आता मला स्वतःचा खूप राग येत होता. आता ती परत यावी असे माझ्या घरात कोणालाच वाटत नव्हते. या गोष्टीला आता 3 महिने झाले आणि एक दिवस अचानक निलिमा तिचे सामान घेऊन माझ्या घरी परत आली. ती येताच मला म्हणाली, आई, मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलेला आहे, पण सत्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. तिच्या बोलण्यातून मला वाटले की तिला काहीतरी सांगायचे आहे. तितक्यात नितीनही घरी आला आणि तिला पाहून त्याला खूप राग आला होता. तो रागातच निलिमाचा हात पकडून तिला बाहेर खेचत म्हणाला, का आलीस परत इथे? तू माझ्या घरात आता राहू शकत नाही, असं म्हणून तो बाहेर जायला निघाला. त्याच क्षणी निलिमा त्याला अडवत म्हणाली, कुठे चाललात? सत्य तुम्ही सांगणार की मी सांगू नितीन? जे खरं आहे ते सर्वांना सांगा. मी का रात्री असे वागत होते? नितीन म्हणाला, कोणते सत्य? सत्य हे आहे की तू वेडी आहेस. निलिमा म्हणाली, आई, हे सर्व मी माझ्या पतीच्या सांगण्यावरून केले. त्याच्यावर विश्वास होता म्हणून असे वागले. मला काहीच समजत नव्हते. तुला काय म्हणायचे आहे? मी विचारले असता निलिमाने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली की तुमच्या मुलाने मला पहिल्या रात्रीपासून हे नाटक करायला सांगितले होते, पण मी ते मान्य केले नाही. त्यावर तो म्हणाला की आपण दोघे वेगळे मोठ्या शहरात जाऊ आणि तिथे राहू. ते म्हणाले की माझ्या घरातील लोक मला असे कधीच जाऊ द्यायला तयार होणार नाहीत, पण असे नाटक केले तर ते घाबरतील आणि मग आपण वेगळे राहू. मी आधी म्हणाले की इथे सगळे चांगले आहेत, आपण आनंदाने येथेच राहूया, पण नंतर त्यांनी माझ्याशी बोलणेच बंद केले. मग मला त्यांचं म्हणणं मान्य करावे लागले आणि हे मी सगळे नाटक केल्यावर त्यांनी मला घरी सोडले. तुम्हा सर्वांच्या नजरेत मी वेळी सिद्ध झाले. मी माझ्या आईच्या घरी यांची वाट पाहत होते, पण हे आले नाही. मला आता कळून चुकले होते की यांनी मला फसवले आहे, माझ्याशी खोटं बोलले. यांना मला त्यांच्या आयुष्यातून दूर करायचे होते. मला आता चांगलेच समजले. मी स्वतः यांच्यापासून दूर जाईन, पण मला सत्य सर्वांसमोर सांगायचे होते. निलिमा जे काही बोलली त्यावर माझा पूर्ण विश्वास होता. नितीन म्हणाला, आई, तुला ठेवायचे असेल हिला तर ठेव, पण माझा हिच्याशी काहीही संबंध नाही. तू मला हव्या असलेल्या मुलीशी लग्न करू दिले नाहीस आणि या गावातल्या मुलीशी लग्न करून दिलेस. तिला इथून जावेच लागेल. मी हिला माझी बायको मानत नाही. नितीनचे हे बोलणे ऐकून मला त्याचा खूप राग आला. रागातच मी म्हणाले, तुला या घरात राहायचे आहे की नाही ते तू ठरव, पण माझी सून या घरातच राहणार आणि जो तिला तिचे हक्क आणि मान देणार नाही तो या घरात राहू शकत नाही. तू असे षडयंत्र करू शकतोस, तेही आपल्या आईवर सूड उगवण्यासाठी. एका निष्पाप मुलीला काहीही करण्यास भाग पाडू शकतोस, पण बेटा, तू तिला काय करायला सांगितलेस याचा जरा विचार कर. तिने ते फक्त तुझ्यासाठी केले, इतर कोणाचाही विचार न करता, परिणामांचा विचार न करता तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत राहिली. अशी बायको तुला शोधूनही सापडणार नाही. तू खूप दुर्दैवी आहेस जे या मुलीला सोडून जात आहेस. मी माझ्या मुलासाठी हिरा निवडला याचा मला खूप आनंद झाला होता, पण कदाचित माझा मुलगा तिच्या लायकीचा नव्हता. मी माझ्या सुनेला प्रेमाने मिठी मारली. माझा मुलगा कुठेही गेला नाही. काही काळ नक्कीच राग होता त्याच्या मनात, पण निलिमाने आपल्या प्रेमळ स्वभावाने त्याचे मन जिंकले. इतक्या गोड समजूतदार मुलीवर प्रेम केल्याशिवाय कोणी राहूच शकत नाही हे मला माहिती होते. शेवटी सगळं हळूहळू सुरळीत व्हायला लागलं. आता माझा मुलगा आणि सून एकमेकांबरोबर आनंदात आहेत आणि लवकरच माझ्या घरात पाळणा हलणार आहे. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.